हाय गाईज. हाय. असं वाटतं किती दिवसांनी करतोय ना. वियर्ड वाटतंय थोडं, बट आज मम्मीचा बर्थडे. हॅपी बर्थडे बोला तिला सगळ्यांनी. थँक्यू बोल. थँक्यू. सो आम्ही आता निघालो. मी आज चॅलेंज करणार आहे, सेइंग येस टू माय मम्मी. बर्थडे आहे कारण की तिचा, सो ऑब्व्हियसली मला येस बोलायलाच लागणार आहे. तर मी विचार केला चॅलेंज पण करूनच टाकूया. पहिलं होतं जे मी रेकॉर्ड करायला विसरली, कारण आम्ही रेडी होत होतो. हा ड्रेस घालणं, मी वन पीस घालणार होती, पण आम्ही देवळात वगैरे चाललोय तर वन पीस चांगलं पण नाही वाटत. आणि हा न्यू ड्रेस होता जो मी आज नव्हती घालणार, पण मम्मी मला बोलली घाल. सो ॲज अ पार्ट ऑफ द चॅलेंज मला तिला येस बोलायला लागलं आणि मी ते रेकॉर्ड करायला विसरली. सो या डिस्क्लेमर की मी हा ड्रेस म्हणून घातलाय. सो आमची कॅब शोधतो आधी आणि मग मी तुम्हाला पुढची स्टोरी सांगते. सिद्धिविनायकला आता आपण हॉटेलात त्याच जाऊया. कोणत्या? चायनीज हॉटेल आहे ना, ते खायचं. ओके जाऊया. मला ते आवडतं. चला जेऊया आणि मग जाऊया. पाऊस येणार आहे. फोन उचल. हॅलो. पाऊस येणार आहे आणि आम्ही छत्रीने आणले. मस्त ऊन पडलेलं आम्ही निघालो तेव्हा. आता तर पाऊस थोडे थोडे थेंब पडतात. आता जेवतो आधी आणि मग सिद्धिविनायकला जातो, कारण येईपर्यंत आता खूप ट्रॅफिक आणि आवाज आहे. मम्मीला चायनीज खायचं होतं, सो मला येस बोलायला लागला आजच्या चॅलेंजच्या हिसाबने, कारण आम्ही लास्ट टाइम पण या रेस्टॉरंटमध्ये आलेलो, सिद्धिविनायकला आलो तेव्हा, आणि खूप टेस्टी होतं. सो या हा खा. तू खाल्लंय ऑलरेडी, थांबू नको. दिसतंय तू खाल्लंय. खूप जास्त गर्दी आहे. मोठी लाईन आहे ना, पैसे देऊन पण खूप मोठी लाईन आहे. 4 पर्यंत होईल. आम्ही जेवलो, आता सिद्धिविनायकला आलो. आय डोंट नो किती ऐकू येते, कारण की इथे खूप आवाज आहे. आणि आम्ही छोट्यावाल्या लाईनमध्ये उभे आहोत, मी नंतर सांगते. पण तिकडे पण लाईन आहे की आम्हाला 1-1.5 तास लागेल. काय विचार करते. सगळं येत आहे, बघ तू, मी, वरती बाप्पा पण. आमचं आत्ताच दर्शन. खूप गरम झालं आतमध्ये. मी आतमध्ये फोटोज व्हिडिओज काढले नाही, कारण की नाही लिहिलेलं. लोक स्टील काढत होते पण मला नाही पटलं. पण झालं आमचं दर्शन. आता चाललोय, आता बघू कुठे जायचं. खूप गरम झालं, पण थोड्या वेळामध्ये खूपच गर्दी होती आतमध्ये. गाभाऱ्यात जायला तर भरपूर गर्दी होती. पण बरं वाटलं मम्मीच्या बर्थडेच्या दिवशी. आता बघू मम्मीला नेक्स्ट कुठे जायचं. मला येस बोलायला लागणार आहे ॲज अ पार्ट ऑफ चॅलेंज. आम्ही छत्री नाही आणली आहे. मला कोहिनूर स्क्वेअरमध्ये का घेऊन आली मम्मा? वेस्ट साईड. अरे यार, म्हणजे तू मला आता लुटणार ना. थोडंफार तर खेळणारच ना आपण. असा नुसतं थोडं जातो, मग त्यानंतर आवडतच ना. ठीक आहे चला, आता काय सेइंग येस चॅलेंज आहे तर जावं लागेल. बरोबर आहे. चला वेस्ट साईडमध्ये दाखवतो आम्ही काय घेतो. आम्ही आता वेस्ट साईड आलो आहे. पहिलेच मी लिपस्टिक्स घेतले 3-4. मी तुम्हाला नंतर शेड्स दाखवते. आता आम्ही माझ्या भाचीसाठी बेबी क्लोथ्स घ्यायला आलो आहे, कारण की लास्ट टाइम मी खूप प्रिटी ड्रेस बघितलेला. अजून एक फ्लोअरवरती हां एक खूप प्रिटी ड्रेस बघितलेला, मी तुम्हाला दाखवते. मम्मा कुठे गेली? सो मी तुम्हाला सांगितलं, आता तिच्यासाठी मी तुम्हाला ड्रेसेसचं दाखवते. बेबी क्लोथचं कलेक्शन वेस्ट साईडमध्ये खूप मस्त आहे. सो प्रिटी एकदम डॉल टाईप आहे आणि तिचा बारसे आहे. सो मी थोडंसं मोठेच कपडे घेणार आहे, कारण बारशानंतर बेबीज बारसेचे कपडे इरिटेट होणार. मला हे चप्पल आवडले, बट आय एम नॉट शुअर चांगले दिसत आहेत का. यू गाईज टेल मी. ऑफिसला अँड डेली यूजला. बोललं माझ्या भाचीचा वारसा आहे. आम्ही तिला क्यूटचे सॉक्स घेतले. आणि माझा भाचा आहे हितार्थ. लास्ट व्लॉगमध्ये तुम्ही तिला बघितलं, त्यासाठी मला हे टी शर्ट आवडलं, क्यूट एकदम. आम्हाला ड्रेसेस नाही आवडले. चल मम्मा, गर्ल्सचे ड्रेसेस नाही आवडले, छोट्या मुलींचे. ठाण्यावाल्या वेस्ट साईडमध्ये जास्त चांगलं, हे दादरवालं आहे. सो आम्ही ड्रेसेस नाही घेतले, पण हे 2 गोष्टी घेतल्या कारण मला आवडल्या. आणि मी खाली लिपस्टिक्स घेतल्यात, मी तुम्हाला दाखवते. वेस्ट साईड 3 लिपस्टिक्स आणि ते मी सॉक्स आणि तुम्हाला दाखवलं ते. मम्मी मला एका लिपस्टिकचे पैसे देणार आहे. जबरदस्तीचा मामला असते नेहमी नेहमी.
माझ्याकडे देणारेच मम्मी. आता रेकॉर्डेड आहे, तू नाही बोलू शकत. आलं आमचं शॉपिंग करून. मी तुम्हाला लास्ट क्लिपमध्ये दाखवले आम्ही काय काय घेतले. तरी मला ठाण्याच्या वेस्ट साईडमध्ये जावंच लागणार आहे, कारण की मेन माझ्या भाचीसाठी ड्रेस घ्यायला गेलेलो ते तर आम्हाला मिळालंच नाही. खाली बघा मम्मी. सो आता कुठे जायचं मम्मी? आता स्वामींच्या मठात मला जायचं. ओके. सो नेक्स्ट डेस्टिनेशन इज स्वामींचा मठ. आय हॅव टू से येस टू एव्हरीथिंग शी से. काय होणार आहे काय माहिती टिल एंड ऑफ द डे. मला नाही वाटत आज जास्त अजून काय होईल, कारण की संध्याकाळ होत आली आणि आम्हाला लवकर घरी पोचायचं आहे केक कट वगैरे करायला. सो या मठामध्ये जाऊया. माहिती नाही मी किती रेकॉर्ड करू शकते तिथे, बघू. झालं आमचं मठात जाऊन, पण मी तिथे पण नाही व्हिडिओ काढला. मला नव्हतं वाटत आज देवाचा व्हिडिओ काढावा. सो झालं आमचं दर्शन. आता आम्ही थोडंसं स्ट्रीट शॉपिंग करतो. माहिती नाही आज सोमवार आहे तर दादर बंद असतं, पण आय थिंक स्ट्रीट शॉपिंग असलं पाहिजे. वेस्ट साईडमध्ये पैसे घालून झालेच आहेत. मम्मी मला बोलली आता एक राऊंड मारत जाऊया. मला हो बोलावंच लागलं. स्ट्रीट शॉपिंग आता बघू ती मला किती लुटते. सो फार कसा होता आजचा अजूनपर्यंतचा दिवस बर्थडेचा? 6 दिवस मजेत गेला. हा पुढे घरी जाऊन मजेत. अरे तिला थोडंसं असं हे झालंय, बहीण 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 येणार आहे बोलली. तुम्हाला पण होत असेल ना ग? हा मी तुम्हाला विचारते, तुम्हाला पण असं होत असेल ना? बहीण भाऊ येणार असतील तर? सिंगल चाइल्ड, आय डोंट नो, नॉट माय मिस्टेक. बघू आता काय मिळतंय. मी तुम्हाला दाखवते थोडं पुढे गेल्यावर. फटाफट चालतो म्हणजे आम्हाला नंतर ट्रॅफिक नाही लागणार घरी जायला. हा ट्रॅफिक दादर आहे हे, ट्रॅफिक तर असणारच. चला थोड्या वेळाने भेटूया. झालं आता आमचं सगळं. आता आम्ही घरी निघालोय. आवाजच एवढा असतो ना. काय बोलणार होते मी? हां आम्ही कॅब बुक केली आहे. कॅबचा वेट करतोय आणि खूप ट्रॅफिक आहे. मला आता दिसतंय की 2 तास तरी लागणार आहेत घरी जायला. आणि घरी जाऊन आता गेस्ट येतील थोडे. नॉट गेस्ट म्हणजे घरचेच आहेत, पण काय ग थकली का? अजून बड्डे बाकी आहे. सेइंग येस चॅलेंज पण बाकी आहे. तू असं काय मोठं माझ्याकडे मागितलं नाही. मला माहिती आहे खूप चांगली आहे, तू नाही मागणार. अहो 199 रुपयाची तुम्ही लिपस्टिक आणलं तरी 99 नाही 2 घेतल्यात तुला. ती पण लावणार ना तू? मी कधीच नाही हिची पण लिपस्टिक वापरत. मी माझ्याच वापरते फक्त. बघू आता. आवडला बर्थडे? एकदम छान. काय पाहिजे अजून? हा ड्रेस मी तिला घेऊन दिला. कसा आहे दाखवते. डिझाईन प्रिटी आहे ना. मला कलर खूप आवडला. गोल्डन रिच गोल्डन मस्टर्ड कलर. तिला कलर आवडला नव्हता. आज घातल्यावर मला म्हणजे चांगला दिसतोय ना माझ्यावर कलर. आवडला नव्हता ना तुला मी आणलेला तेव्हा? आता आवडला पक्का? आणि माझं OOTD मला हो मी तुम्हाला नंतर OOTD दाखवते माझं. पर्स हवी आहे पण ती काय आता इथे नाही आहे. सांगितलं तिला इकडे ना आपण चांगली ब्रँडची घेऊया. येस बोलली. येस मी तुला घेत होती वेस्ट साईड मध्ये, तुला आवडली नाही. नाही ती नाही मला आवडली. घेऊया आपण चांगली ब्रँडची घेऊया. चांगली घेऊया. गरम होतंय गाईज. कॅबमध्ये बसून बोलूया आपण. फूड घेतलं नव्हतं आम्ही, सो मी प्रशांत कॉर्नरमध्ये चालले. आता फूड नव्हतं आणलं कालपासून. केक आणून ठेवलाय फक्त. सो मी आता प्रशांत कॉर्नरमधून मिठाई घेतली. मम्मीची फेवरेट. माहिती नाही लोक हॉर्न का मारतात. नॉईज पोल्युशन. मम्मी कॅबमध्ये. मम्मीचा बर्थडे आहे सो आरतीचा कार्यक्रम. केक कटिंगच्या आधी. येस व्लॉग. माझी मावशी ओळखतात तुम्ही हिला. आता ना ही तिची मुलगी ओवाळते जन्मदा आईला. किती छान ना. किती गोड दिसतंय दोघी. तिच्या मम्मीचा वाढदिवस आहे. हे मी बोलते ते ना. ओके ओके. शिकाऊ. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे डिअर मम्मी. हॅपी बर्थडे टू. मला कालपासून केक खायचा आहे. लवकर लवकर खा पहिले दोघी.
खाल्ले मग रात्रीच कापडला हात चाप एवढा कंटाळा. सगळे बर्थडेला मम्मीच्या आलेले. पावभाजी ह्यानी पाणीपुरी बनवून दिली. हाय कर. ह्यानी पाणीपुरी बनवून दिली आधी सगळ्यांना. जबरदस्ती धडाधड खायला लावली आणि आता पावभाजी दिली आहे. आणि त्यांनी स्पून आणि फोक मागवला खायला पावभाजी. आवडला आजचा डे. हो खूप आवडला. मजा आता आली. मस्त थकले. आता छान पैकी झोपायचं. मी तुला स्किन केअर पण ग्लो हो. करतेस बघ आताच. कारण मास्क काय लावलेलं ना, लावला फेस होता. मास्क. हो, फेस मास्क लावलेला कारण थकावत सगळी गेली आता माझी. सो मी नेहमी ब्लॉग एंड करायला विसरते, म्हणून मी आज एकदम ठरवलेलं की ब्लॉग एंड करायचाच. म्हणजे मला ते सॉरी मी विसरली हे टाकायला नाही लागणार. सो मी हा ब्लॉग आज एंड करते. मम्मीचा बर्थडे